नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट, आता जिओ आणि एअरटेलने स्पेसएक्स सोबत पार्टनरशिप केली आहे फॉर स्टारलिंक इन इंडिया। काल एअरटेल अँड स्टारलिंकची न्यूज आली होती, आता जिओ आणि स्टारलिंकची देखील न्यूज आली आहे आता। तर जिओ हॅज साइड डील विथ SpaceX in offer Starlink broadband in India। हे जिओच्या रिटेल स्टोर यूज करणार आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्मलाही यूज करणार आहेत फॉर सेल्स अँड इन्स्टॉलेशन। आणि तसंच आपलं एअरटेल आणि स्टारलिंकची जी एक सेपरेट डील झाली होती, मेजरली एक्सपांड कनेक्टिव्हिटी इन रूरल area, school and healthcare center, but येथे डील साइन होत असली तरी आणखी रेग्युलेटरीचे अप्रूव्हल मिळालं नाही। दोन्ही डील्स इंडियन गव्हर्नमेंटच्या अप्रूव्हलसाठी पेंडिंग आहेत। भारत सरकारने आतापर्यंत या करारांना मंजुरी दिली नाही, बट मोस्टली प्रोबॅबिलिटी मला वाटतं की येथे अप्रूव्हल मिळून जाईल असं वाटत आहे। या सर्व गोष्टीमुळे पुन्हा सर्व पॉईंट ऑफ व्ह्यू वगैरे चेंज झाले आहेत। जे अगोदर स्टारलिंक भारतामध्ये आल्यानंतर इथं जिओ, एअरटेल आणि स्टारलिंकचं एक चांगलं कॉम्पिटिशन होईल व यामुळे ग्राहकांना फायदा होईल असं वाटत होतं, पण आता हे तिघे एक झाल्याने किंवा होत आहेत म्हणून आता कस्टमरवरती प्रेशर निर्माण नक्कीच होईल। तसेच आता वोडाफोन आयडियाचं काय होईल तेही पाहावं लागेल आपल्याला। तसंच पुढे म्हणतात आता आपण इंडियन बँकिंग सेक्टरबद्दल बोलूया। सो मोदीजने एक रिपोर्ट वगैरे काढली आहे आणि ते भारतीय बँकिंग सेक्टरसाठी स्थिर भविष्यवाणी देत आहेत, बट स्लाइड डिटोडिशन्स इन ॲसेट क्वालिटी ॲज एक्सपेक्टेड असं त्यांचं मत आहे। ग्रोथच्या फोरकास्टविषयी जर आपण चर्चा केली तर FY26 मध्ये जी लोन ग्रोथ आहे ती स्लो वगैरे होईल टू बिटवीन 11 to 13%, जे लास्ट इयर मध्ये तो नंबर 17% होता किंवा गेल्या काही वर्षामध्ये ती संख्या 16 ते 17% आसपास होती। ही इयर ऑन इयर ग्रोथ होती त्यांची। त्या तुलनेमध्ये FY26 मध्ये लोन ग्रोथ 11 ते 13% दरम्यान असेल। NPHचे फोरकास्ट जे त्यांनी दिलं आहे ते 3% लेवलपर्यंत त्यांनी वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जेव्हा करत आहेत। सप्टेंबर 2024 मध्ये जे NPHचे नंबर ते 2.6% होते, आता ते 3% वाढू शकतात हेच त्यांचे म्हणणे आहे। रेट कटचा इम्पॅक्ट काय राहील तर RBI कडून जे 25 बेसिस पॉईंटचा रेट कट झाला आहे, ज्याने रेपो रेट 6.25% पर्यंत खाली आणली आहेत। त्याचा नेट इंटरेस्ट मार्जिनवरती अफेक्ट होऊ शकतो, कारण जेव्हा RBI येथे इंटरेस्ट रेट कमी करते तर त्याचा बँकेवरही प्रेशर निर्माण होतो टू कट डाऊन इंटरेस्ट रेट ऑन दी एक्झिस्टिंग अँड न्यू लोन ऑल्सो। स्पष्टपणे येते इंटरेस्ट रेट अर्थामध्ये जे चार्जेस वगैरे करण्याची कॅपॅबिलिटी जी आहे तर येथे कुठेतरी त्याचा प्रभाव पडू शकतो बिकॉज ऑफ रेग्युलेटरी पॉलिसी। तर स्पष्टपणे त्यांचा नेट इंटरेस्ट मार्जिनवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल, बट एक गोष्ट आहे की जेव्हा ही इंटरेस्ट रेट कमी होतात तर त्यात डिपॉझिटवरीलही इंटरेस्ट रेट कमी होत असतात। त्यामुळे मला वाटतं की त्यांचे नेट इंटरेस्ट मार्जिन मॅनेज करण्याचा प्रयत्न करतील, पण काही प्रेशर नक्कीच राहतील ऑन द नेट इंटरेस्ट मार्जिन फॉर इंडियन बँक्स। तर आता लडानी ग्रुप विषयी आपण चर्चा करू। नॉट अडानी इज लडानी, तर लडानी LADHANI, तर हा जो ग्रुप आहे तो 11,000 करोडची इन्व्हेस्टमेंट करणार आहे व त्यातील मेजरली अमाऊंट
8,000 करोडची जी आहे ती एक्सपान्शनमध्ये यूज करणार आहेत. तर फॉर SLMG बेवरेजेस हे कोका कोलाचे बॉटलर आहेत आणि 3,000 करोडची हॉस्पिटॅलिटी सेक्टर किंवा बिझनेसमध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत. तसेच त्यांचे जे हॉटेल्स रूम आहेत ते डबल करणार आहेत. कदाचित त्यांचा IPO लवकर येऊ शकतो, नॉट इमिडिएटली बट अंडर कन्सिडरेशन तो चालत आहे. जे एक्सपान्शन म्हणजे जे एक्सपान्शन वगैरे होणार आहे तर तो बिहारमध्ये वगैरे त्यांचं एक्सपान्शन वगैरे करणार आहेत. अराउंड 1,200 करोड रुपयाचा प्लॅन्ट ते बक्सरमध्ये आणणार आहेत. प्लस ऑर्डर 1,500 करोडचा प्लॅन्ट वगैरे आहेत. आणि या ग्रुपचे रेव्हेन्यू टार्गेट असे आहे की ते 8,000 ते 10,000 करोडचे आहे फॉर नेक्स्ट फिस्कल इयर अँड 20,000 करोडचे यांचे रेव्हेन्यू टार्गेट आहे इन नेक्स्ट 5 इयर्स. त्यामुळे मला वाटते जर यांची लिस्टिंग झाली तर डेफिनेटली जो शेखर शेट्टी प्रीमियम वरुण बेवरेजेसला मिळत आहे तर त्यावर कुठेतरी तो परिणाम वगैरे करू शकतो. जेव्हा ही IPO वगैरे येईल तेव्हा या गोष्टीची अधिक म्हणजे चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये आपण याविषयी बोलू शकतो. चांगले म्हणजे तेव्हाच चांगले होईल बोललं तर, म्हणजे आणखी अपुरी माहिती आहे. बट आता तरी मला वाटतं वरुण बेवरेजेस चांगले काम करत आहे. त्याच्या पुढील म्हणजे तर आता कॉर्पोरेट अँड इंडस्ट्रियल न्यूज रिलेटेड चर्चा करू. जॅगवार लँड रोवर जो आहे त्यांनी आपले जे EV प्लॅन्ट्स होते भारतामध्ये प्रोडक्शनचा, तो EV प्रोडक्शनची योजना त्यांची तो योजना वगैरे त्यांनी कॅन्सल केली आहे. स्पेसिफिकली ते कुठे होणार आहे? टाटाचा जो $1 बिलियन प्लॅन तमिळनाडूमध्ये आहे तर तेथेच हे असणार होते. पण मला वाटतं त्यात काही कन्सर्न आहेत आणि त्यात काही कारणे आहेत म्हणून ते हा प्लॅन वगैरे रद्द करत आहेत. एक कन्सर्न त्यांचं कॉस्ट कन्सर्न वगैरे होतं जे लोकली सोर्सेस EV पार्ट्सवर होते. अँड दुसरी गोष्ट ही आहे की कुठेतरी EVची जी मागणी आहे ती कमी होत आहे. पण याचा एक इम्पॅक्ट असा आहे की जो आम्बिशन्स प्रोजेक्ट टाटा वगैरे घेऊन येत आहे किंवा आणत होते विशेषतः भारतामध्ये दॅट वॉज अविना EV मॉडेल. तर टाटा मोटरने इंडियन स्पेसिफिक जे टार्गेट वगैरे होते त्यांचे, म्हणून त्यांना अपेक्षा वगैरे अशी होती की ही गाडी जी आहे पर्टिक्युलर गाडी 2026-27 मध्ये लॉन्च करतील. म्हणजेच FY27 मध्ये त्यांनी कॉन्सेप्ट कार ऑलरेडी अनयाची लॉन्च करून दाखवली होती. पण त्यासाठी त्यांना JLR कडून भरपूर पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. तर आता हे पर्टिक्युलर प्लॅन वगैरे त्यांनी पुढे ढकलला आहे किंवा रद्द करण्यात आलेले आहेत. तर डेफिनेटली अविनाचे जे प्रेक्षेपण FY27 मध्ये अपेक्षित होतं तर तेही म्हणजे ते देखील डिले होऊ शकतं. कारण JLRने तमिळनाडूमध्ये त्यांचे EV मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन रद्द केला आहे. तर पुढे म्हणजे आता ओला इलेक्ट्रिक विषयी गोष्ट करून आता ओला इलेक्ट्रिकने एक कॉस्ट रिडक्शनचा प्रोग्राम घेतला आहे. तर काय आहे हा प्रोग्राम? त्यामुळे त्यांचे 90 कोटी रुपये वाचणार आहेत मंथली बेसिसवर. हे कसे करणार आहेत? ते इन्व्हेंटरी कमी करून देखील हे करणार आहेत. ते 35 दिवसावरून इन्व्हेंटरी 20 दिवसापर्यंत कमी करणार आहेत व डिलिव्हरी टाईम 12 दिवसावरून 3 ते 4 दिवसापर्यंत इम्प्रूव्ह करणार आहेत. आणि जे रजिस्ट्रेशनमध्ये वाढ आहे म्हणजे डेली व्हेकल रजिस्ट्रेशन जे आहेत ते सध्या 800पेक्षा जास्त होत आहेत त्यांचे. त्यामुळे मला वाटतं की आता ते लॉट ऑफ प्लॅनिंग करत आहेत आणि ते एक्झॅक्टली दर
रिवायवल इज नॉट द राईट वर्ड, बट मला वाटतं की डेफिनेटली एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि प्रॉफिटेबिलिटी इबिटा वाढवण्यासाठी ते जास्तीत जास्त येथे लक्ष वगैरे केंद्रित करत राहतं. जर आपण प्रॉफिटेबिलिटी टार्गेटबद्दल बोललो तर ऑटोमॅटिक इबिटा चा जो ब्रेक इव्हन आहे तो त्यांना FY26च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये हवे आहे. म्हणजेच एप्रिल ते जून 2025 असा असतो तो फर्स्ट क्वार्टर वगैरे. तर त्यांना ऑटोमॅटिक बिझनेसमध्ये येण्याची थोडीशी सकारात्मक अपेक्षा वगैरे आहे. बेसिकली जर आपण बोललो तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.